इयत्ता 10वी मामिक क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपल्याला 2025चा पेपर आपण सोडवायला घेतलेला आहे बीजगणिताचा. त्यातला 5वा क्वेश्चन्स आपला राहिलेला आहे, तो फार महत्त्वाचा आहे. दोन्हीपैकी एक प्रश्न आपल्याला काय करायचा असतो, सोडवायचा असतो. चला तर मग बघूया. क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 तर आलेखावरती दिलेला आहे क्वेश्चन नंबर 5 आणि ए मधला आलेखावर दिलेला आहे, तर बी मध्ये सांख्यिकी वरती दिलेला आहे. याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. या दोन प्रकरणांचा बघा. खालीलपैकी आणि विशेष म्हणजे मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाळांनो. सबस्क्राईब केलेल्याचा एकच फायदा होईल, माझे व्हिडिओ ज्या वेळेला अपलोड करेन त्याच क्षणी तुमच्याजवळ पोहोचतील, अभ्यास करणं सुलभ जाईल. होय की नाही बाळांनो. चला तर मग खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. क्वेश्चन नंबर 5 खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. एकाच आलेख कागदावरती काय आहे बघा. एकाच आलेख कागदावरती प्रश्न आहे. एकाच आलेख कागदावर एकाच आलेख कागदावर 2x बरोबर y अधिक 2 आणि 4x अधिक 3y बरोबर 24 या समीकरणांना दर्शवणारा आलेख काढा. या समीकरणांना दर्शवणारा आलेख काढा. x अक्ष आणि वरील रेषा x अक्ष आणि ह्या काढलेल्या दोन रेषा वरील रेषा तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. रेषांनी तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. असा प्रश्न विचारलेला आहे बाळांनो. आणि आज 1 जानेवारी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अभ्यास अगदी भरभरून करा, तुम्हाला यश ही भरभरून येईल याच्यावरती विश्वास ठेवा. चला तर मग माझ्याकडून तुम्हाला अगदी खूप 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 शुभेच्छा. होय की नाही बाळांनो. चला तर मग अभ्यासाला लागा आणि मार्क्स चांगले मिळाले की मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. कारण एक विद्यार्थी असा आहे की खूप छान मार्क्स मिळाले त्यानं मला लगेच कमेंट्स करून सांगितलं की मॅडम मला एवढे मार्क्स मिळाले म्हणून. मला त्याचं अभिनंदन करावं तितकं थोडंच वाटतं. चला मग बघा आता या दोन रेषा कोणकोणत्या आहेत. 2x बरोबर y अधिक 2 हे समीकरण दिलेलं आहे. समीकरण सरळ करून घेऊया आणि नंतर त्याचे हे करूया. x च्या किमती भरूया, y च्या किमती काढूया. समीकरण कसं तयार करूया. 2x हे y इकडे आणूया, वजा y बरोबर 2 असं ठेवूया इथं. कारण कमीत कमी आपल्याला 3 किमतीची तर गरज असते आलेख काढण्यासाठी. हे तुम्हाला पण माहिती आहे. 3 किमती घ्यायच्या. मग त्या 3 किमती अशा घ्यायच्या x च्या 1 2 3 मी घेतलेल्या आहेत बाळांनो. सोप्या किमती घ्यायच्या, जास्त अवघड मध्ये जायचं नाही. आता दुसरं बघा. 4x
अधिक 3y बरोबर समीकरण काय आहे 24. याचं पण आखून ठेवूया, दोन्ही पण सोडवून घेऊया आणि त्याच्यामध्ये किमती भरून ते पूर्ण करूया, म्हणजे आपल्याला आलेख काढणं सोपं जाईल. हे किमती घेऊन आलेख काढून मग त्याचं काय काढायचं, आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. x y x आणि y. बघा आता याच्या किमती आपण काय घेतलेले आहे 0 3 वजा 3 0 3 आणि वजा 3 अशा घेतलेल्या आहेत, कारण इकडे गेल्यानंतर ह्या 3 न भाग जाणाऱ्या असाव्यात म्हणून हे तुमच्या लक्षात येते. बघा आता चला तर मग एक भरूया. 2x वजा y बरोबर 2x बरोबर 1 ठेवली, 2 गुणिले 1 वजा y बरोबर 2 2 एके 2 वजा y बरोबर 2 म्हणून वजा y बरोबर हे 2. हे 2 इकडे गेले, y बरोबर किती आला 0. 0 ला चिन्ह असतं का नाही. पुढचं सोडवूया. 2x वजा y बरोबर 2 x बरोबर 2 ठेवूया, 2 गुणिले 2 वजा y बरोबर 2 बेदुनी 4 वजा y बरोबर 2 म्हणून वजा y बरोबर 2 वजा 4 म्हणून वजा y बरोबर 4 मधून 2 गेले किती राहिले वजा 2. दोन्ही बाजूचे वजा वजा काय होणार अधिक. आता काय करूया, पुढचं गणित घेऊया. 3 म्हणजे 3 भरून सोडवूया. हे सोडवताना तुम्हाला कळालं असेल 2x वजा y बरोबर 2 किती ठेवायचं आहे आता 3 2 गुणिले 3 वजा y बरोबर 3 3 दुनी 6 वजा y बरोबर 3 म्हणून वजा y बरोबर हे 3 वजा 6 7 न 3 गेले वजा y बरोबर वजा 3 वजा वजा काय झाले अधिक. बघा बरं कशा संख्या आलेत. 3 दुनी 6 3 आणि 3 6. एकच मिनिट बाळांनो. आपण पहिली किती भरली 1 भरली 0 आली, 2 भरली 2 आली, 3 भरल्यानंतर 3 दुनी एकच मिनिट 2 भरल्यानंतर 2च आलेली ना 2च आलेली. 3 भरल्यानंतर अनेकदा सोडवून बघूया, कारण थोडीशी शंका वाटायला लागली आहे मला. 2x वजा y बरोबर 2 2 गुणिले 3 वजा y बरोबर इथं 2 आहेत. 3 दुनी 6 वजा y बरोबर 2 म्हणून वजा y बरोबर 2 हे वजा 6 म्हणजे 4 राहतेत. 4 राहतेत. बघा 6 मधून 2 गेले 4 राहिले. कुठे चुकलेलं आपलं वजा 4 वजा वजा काय येणार इथं चुकलेलं. हे चुकलं की आपलं गणित चुकत असतं. 1 0 2 2 आणि 3 आणि 4. आपल्याला रेषा येत नाही व्यवस्थित आले कागदावरती, गडबडीमुळं थोडंसं. 4x अधिक 3y बरोबर 24 इथं अधिक आहे. पहिली 0 भरूया. 4 गुणिले 0 अधिक 3y बरोबर 24. इथं 0 किंमत येणार बाळांनो. 3y बरोबर 24 म्हणून y बरोबर 24 भागिले 3 3 8 24 म्हणून y बरोबर 8. y बरोबर आले 8. आता काय करायचंय 4x अधिक 3y बरोबर 24 किती भरायचे 3 4 गुणिले 3 अधिक 3y बरोबर 24 3 चौक 12 अधिक 3y बरोबर 24 म्हणून 3y बरोबर हे 24 वजा 12 होणार. म्हणून 3y बरोबर 4 मधून 2 गेले 2 2 नाही गेला 1 म्हणून y बरोबर मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक y बरोबर 12/3 3 एके 3 3 चौक 12 म्हणून y बरोबर किती आले 4. इथं 4 आले. सेमच येते. आता पुढची भरूया. किती भरायची आहे आपल्याला वजा 3 4x अधिक 3y बरोबर 24 वजा 3 4 गुणिले वजा 3 अधिक 3y बरोबर 24 म्हणून 3 चौक 12 वजा 12 अधिक 3y बरोबर 24 म्हणून 3y बरोबर 24 अधिक, कारण इकडे आल्यावर अधिक होणार ते 3y बरोबर 4 आणि 2 6
2 आणि 1 3, 36 झाले. y बरोबर 36/3, 3 एके 3 आणि 3 दोन्ही 6, म्हणजे y बरोबर किती आले 12. हे थोडंसं मोठं येतंय, ॲडजस्ट करता येतं आपल्याला काढताना. -3 आणि 12, मग दुसऱ्या संख्या बसतच नाही आहेत. 1 तर बसत नाही आहे. का बसत नाही आहे तर बघा का बसत नाही आहे हे दाखवते तुम्हाला. इथं 4 एके 4 झाले. 24 मधने 4 गेले 20. 3च्या पाड्यात 20 आहेत का नाही, म्हणून बसत नाही. 24 आणि 1 25 होते. सॉरी 24 आणि 4 28 होतंय. 3च्या पाड्यात 28 नाही, म्हणून ते बसत नाही. आता याचा आपण आलेख काढूया आणि नंतर क्षेत्रफळ काढूया. क्वेश्चन नंबर बी, 5 मधला बी आकडा. एका रक्तगट, बघा काय विचारलेलं आहे. एका रक्तगट तपासणी शिबिरातील, एका रक्तगट तपासणी शिबिरातील रक्तगटानुसार व्यक्तींची टक्केवारीमध्ये विभागणी. शिबिरातील रक्तगटानुसार व्यक्तींची टक्केवारीमध्ये विभागणी खालील वृत्तालेखात दिलेली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा किंवा द्या. बघा आता आपल्याला इथं काय काढून घ्यावं लागणार आहे माहितीये तुम्हाला. वृत्तालेख काढून घ्यावा लागणार आहे. यावरचा एक पहिला क्वेश्चन इथंच लिहिते, आपल्याला गरज आहे खालच्या बाजूची. प्रत्येक रक्तगटासाठी केंद्रीय कोन काढा. प्रत्येक गटासाठी केंद्रीय कोन काढा म्हणून सांगितलेलं आहे. पहिला. आणि बी काय विचारलेलं आहे. बी या रक्तगटात 600 व्यक्ती असतील. 600 व्यक्ती असतील. तर एकूण व्यक्तींची संख्या काढा. असं विचारलेलं आहे. बघा काय करायचंय, आपण एक हे काढून घेऊया. त्यानंतर इथं आणि असं दिलेलं आहे. हा वृत्तालेख दिलेला आहे. या वृत्तालेखामध्ये बघा
इथं ए 20% दिले, एक रक्तगट. पुन्हा इथं 45 दिलाय, 45 टक्केवारी दिल्या, गट आहे ओ. त्यानंतर इथं 5% दिले, रक्तगट आहे ए बी. त्यानंतर इथं 30% दिले, रक्तगट आहे बी. आणि इथं ए गटाची 20%. तर काय प्रश्न विचारलेले तर पहिला बघा, प्रत्येक गटासाठी केंद्रीय कोन काढा म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. बघा, प्रत्येक गटासाठी काय काढायचंय आपल्याला, केंद्रीय कोन काढायचा आहे बाळांनो. केंद्रीय कोन काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर पहिल्यांदा उत्तर लिहित असताना प्रत्येक गटाची टक्केवारी लिहिणं फार गरजेचं आहे. मग लिहायचं इथं ए रक्तगटासाठी, ए रक्तगटासाठी टक्केवारी हे उत्तरात लिहितो आपण. टक्केवारी बरोबर 20%, कारण हे टोटल काढलं पाहिजे, एकूणची आपल्याला गरज असते. जर बी काढायचं असेल, बी रक्तगटाची जर आपल्याला केंद्रीय कोन काढायचं असेल तर सूत्र कसं येईल, बी रक्तगटाचा केंद्रीय कोन बरोबर बी गटाची बी गटाची टक्केवारी छेद एकूण टक्केवारी गुणिले 360 या पद्धतीनं काढावं लागतं. म्हणून हे टोटल काढून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर बी गटासाठी, बी रक्तगटासाठी हे लिहावं लागतं, कारण 4 मार्कासाठी असतं गणित हे. टक्केवारी किती दिलेली आहे बी गटासाठी, 30%. त्यानंतर ए बी रक्तगटासाठी टक्केवारी, ए बी रक्तगटासाठी टक्केवारी किती % आहे, 5. त्यानंतर ओ रक्तगटासाठी, ओ रक्तगटासाठी टक्केवारी किती % आहे, 45. म्हणून एकूण टक्केवारी, एकूण टक्केवारी कशी लिहावी लागणार आहे, हे 20 अधिक 30 अधिक 5 अधिक 45. 30 आणि 20 50, 45 आणि 5 50 आणि 50 50 किती झालं, 100%. 100% सगळे टोटल किती येणार आहे, 100%. इथे नाही टक्केवारी दिली तरी चालते. मग आता बघा, म्हणून ए साठी, ए रक्तगटासाठी केंद्रीय कोन म्हणायचं, म्हणून ए गटासाठी केंद्रीय कोन बरोबर ए रक्तगटासाठी केंद्रीय कोन बरोबर ए रक्तगटाची टक्केवारी, ए रक्तगटाची टक्केवारी छेद एकूण टक्केवारी, एकूण टक्केवारी गुणिले किती करावं लागतं बाळांनो, 360. कारण आपण 360 डिग्रीतला काय करणार आहोत, काढणार आहोत. मग ए रक्तगटासाठी टक्केवारी किती आहे, इथं 20. एकूण टक्केवारी 100 गुणिले 360. ह्या शून्याला हे शून्य, ह्या शून्याला हे शून्य, 36 दुनी किती आला पहिला, 72 अंश. पहिला आला इथं 72 अंश आला. इथं करून ठेवूया आपण, हातानेच काढते बघा इथं. कारण काय करायची, आपली सगळ्याची टक्केवारी काढली पाहिजे ना. इथं ए रक्तगटासाठी किती आला, 72 अंश. पुढं
आपल्याला काय काढायचं आहे, बी गटासाठी काढायची आहे. मग कसं येणार, बी गटाचा केंद्रीय कोन, बी रक्त गटाचा केंद्रीय कोन बरोबर काय येणार, बी गटाची टक्केवारी छेद एकूण टक्केवारी गुणिले 360. हे दोन असे सोडवले की तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये सांगते काय करायचं ते बघा. बी गटाची टक्केवारी 30 आहे, एकूण टक्केवारी 100 गुणिले 360. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं. साइन त्रिक 1808 हातच्याला 1, 3 त्रिक 9 108 अंश. किती आली बी गटाची टक्केवारी इथं, 108 अंश आली. हा बी आहे. त्यानंतर काय काढायचं आता, बी झाल्यानंतर ए बी, तर ए बी चा केंद्रीय कोन असं म्हणूया डायरेक्ट, केंद्रीय कोन बरोबर सी ची टक्केवारी छेद काय येणार, एकूण टक्केवारी गुणिले 360. सी पर्सेंट किती आहे, सॉरी सी कुठं आला, ए बीचा, ए बी पर्सेंट किती आहे 5. 5/100 गुणिले 360. मग कसा भाग जातोय बघा, एका शून्याला हे शून्य गेलं, 5 एके 5, 5 दुनी 10, बे एके बे, एक उरला, बे 8 16, किती अंशाला 18 अंश. ए बी किती आला 18 अंश ए बी. आता शेवटचा एकच राहिलेला आहे आपला, कुठला, तर ओ गटाची टक्केवारी काढायची राहिलेली आहे आपली. ओ गटाची टक्केवारी बघू, इथं फक्त मी चेंज करते, काय करते, ओ इथं ओ बघा, ओ गटाची टक्केवारी किती आहे 45 छेद एकूण टक्केवारी 100 गुणिले 360. शून्य गेलं. त्यानंतर काय करायचं, भाग लावायचा, 5 ने भाग जातोय, 5 9 45, 5 दुनी 10, पुन्हा इथं 18 येतील, बे एके बे आणि बे 8 16, 90 ते 72, 2 7 9 एके 9, 90 ते 72, एकच मिनिट, 90 ते 72 कशाचं काढायचंय आपल्याला, एकच मिनिट 7 आणि 7 14, 15 आणि 16 162 झाले. ओ गटाचा केंद्रीय कोन किती आला, मग इथं ओ 162, ओ गटाचा केंद्रीय कोन. आता सगळं काढलेलं 360 बेरीज इथे का बघायची तुम्ही कच्च करून, तर तुम्ही काढलेलं बरोबर आहे अर्थात. इथं जर तुम्हाला वाटत असेल आपण काढलेलं बरोबर आहे का हे बघावं पटकन, तर इथं 18, इथं 72, पुन्हा 8 आणि 8 16, 17 18 19 20 2, त्यानंतर इथं झाले 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, 15 16 6 च्याला 1 3 आले का. हे जर येत असतील तर ही टक्केवारी काढलेली आपण बरोबर आहे असं पटकन आपल्याला बघता येतं, आपण उत्तर काढलेली बरोबर आहे ती. चला तर मग पुढचा बी काय विचारलेला आहे, याच्यामधलाच रक्तगट बी असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 600 आहे. बी रक्तगट बी असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहे 600 आहे. आणि बी चा केंद्रीय कोन किती आहे,
बीचा केंद्रीय कोन रक्तगट. रक्तगट बीचा केंद्रीय कोन किती काढलाय आपण? बीचा केंद्रीय कोन किती आहे? 108. 108 अंश. म्हणून एकूण व्यक्तींची संख्या बरोबर सूत्र आहे. म्हणून एकूण व्यक्तींची संख्या बरोबर 600 भागिले किती येणार? 108 गुणिले 360 करायचे. आणि काय करायचं? आपल्याला एकूण व्यक्ती काढायचे आहेत. बघा कितीनं भाग जातोय. कितीनं जात असेल त्यानं घालूया. बेनं घालूया. बे के बे, बे पंचे 10, बे चौक 8, त्यानंतर बे त्रिक 6, 0 0. पुन्हा इथं 18 जातंय. 18 दुनी 36, 18 त्रिक 54. पुन्हा इथं काय राहिले? 3 एके 3, किती आले वरती? 100. 100 गुणिले 20 किती आले? 2. 2 वर किती? 0 3. म्हणजे एकूण व्यक्ती किती आहेत? एकूण व्यक्तींची संख्या कोणता पण प्रश्न सोडवला तर तुम्हाला तेवढाच वेळ लागणार आहे बाळांनो, 2000. अशा प्रकारे आपला 5वा प्रश्न कंप्लीट झालेला आहे. थँक्यू बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.